हाय फ्रेंड्स, मी आरोही. स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू व्लॉगमध्ये. तर मी आज आले आहे स्वामीनारायण यांच्या मंदिरात. तर हे मंदिर आहे जळगावमध्ये. तर चला आता आपण आतमध्ये जाऊया. तर आतमध्ये आल्यानंतर ही आहे हनुमानजींची मूर्ती. पहा केवढी मोठी गदा आहे आणि हात पण केवढे मोठे आहेत. त्याचं अजून काम चालू आहे. तर तुम्ही पाहिलं आहे का हे मंदिर? मला कमेंट्स करून नक्की सांगा. खरंच हे मंदिर खूपच छान आहे. लांबून तर पाहायला खूपच छान दिसतं, खूपच. तर आता चला आपण जाऊयात मंदिराच्या जवळूनच पाहूयात आपण मंदिर. तर चला आता मी तुम्हाला मंदिराच्या समोरचा व्ह्यू दाखवते. मंदिराजवळ उभं राहिल्यानंतर हनुमानजींची मूर्ती किती मोठी दिसत आहे पहा. मंदिराच्या दोन्ही साईडनी छान असं गार्डन बनवलेलं आहे. मला सगळ्यात जास्त काय आवडलं होतं सांगू? पहा समुद्र मंथन झालं होतं ते तसंच चित्र इथं दिलेलं आहे. ते मला खूपच आवडलं होतं. ज्यावेळेस समुद्र मंथन झालं होतं त्यावेळेस स्वामीनारायण यांनी कासवाचं रूप घेऊन देवांची मदत केली होती. आणि हे सुंदर असं चित्र मंदिराच्या बाहेरच्या साईडने काढलेलं आहे. तर चला आता आपण जाऊया मंदिरामध्ये. तर चला आता आपण गणपती बाप्पांचं दर्शन घेऊया. तर दुसऱ्या साईडला आहे हनुमानजींचं मंदिर. तुम्हीही दर्शन घ्या. आता मी तुम्हाला मंदिरावरचं कोरीव काम दाखवते. तर पहा, तुम्हाला सगळ्यांना दिसतच असेल किती सुंदर असं मंदिरावरती कोरीव काम केलेलं आहे. या मंदिरावर सुंदर अशा कलाकृती आणि तितक्याच सुंदर नक्षीकाम केलेले आहे. तर या साईडनी पण एक दरवाजा दिसत आहे, पण तो आता बंद आहे. तर चला आता आपण जाऊयात आतमध्ये. तर इथे वरती आहे विष्णुदेव, ब्रह्मदेव आणि लक्ष्मी माता. आणि समोर दिसत आहेत ते आहेत गणपती बाप्पा. मंदिराच्या आतमध्ये आल्यानंतर डाव्या साईडला आहेत प्रभू श्रीराम, लक्ष्मणजी आणि सीता माता. हे बाप्पा कोण आहे तुम्ही मला कमेंट्स करून सांगा, कारण की मला त्यांचं नाव माहिती नाही. तर हे पहा, हे आहेत प्रभू श्रीराम. पहा केवढं छान कोरीव काम केलेलं आहे. तर हे स्वामीनारायण यांचं मंदिर पहिलेच आहे, ज्याच्यावर 11 शिखर आहे आणि 108 स्तंभ आहेत. जेवढे पण आपल्या हिंदू धर्मामध्ये देवी देवता आहेत त्या सर्व देवी देवतांच्या मूर्त्या ह्या स्वामीनारायण मंदिरामध्ये विराजमान आहेत. तर इथं आहे विठ्ठल रुक्मिणींचं मंदिर. तर मंदिरावरचं कोरीव काम पाहिला खरंच खूपच छान वाटत होतं. तर माझा व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक नक्की करा. लाईक करायला कुठलेही पैसे लागत नाही. तुम्ही करू शकता लाईक आणि कमेंट्सही करू शकता. चला तर आता आपण घेऊयात स्वामीनारायण यांचं दर्शन. तर डाव्या साईडला आहेत कृष्णदेव आणि राधा राणी आणि मध्ये आहेत स्वामीनारायण. जर तुम्ही जळगावमध्ये आलात तर या स्वामीनारायण मंदिरामध्ये नक्की भेट द्या. तुम्हालाही हे मंदिर खरंच खूप आवडेल. चला तर मग माझा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करा आणि शेजारीच बेल आयकॉन दिसत असेल त्याच्यावर क्लिक करा.
चला तर भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय बाय.